अर्थमंत्री अजित पवार महायुती सरकारच्या नव्या सरकारमधील पहिला अर्थसंकल्प सादर करीत आहे। अजित पवारांनी राज्यातील अनेकांचे लक्ष लागून असलेल्या लाडक्या बहिणींसाठी देखील घोषणा केली, पण यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांच्या हाती निराशाच लागली। निवडणुकीनंतर दरमहा 2100 रुपयांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना वाढीव हप्त्यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे। आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार म्हणाले की या लोकप्रिय योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात आले असून यासाठी 33,232 कोटींचा खर्च झाला आहे। त्याचवेळी साल 2025-26 मध्ये या योजनेसाठी सरकारने एकूण 36,000 कोटी रुपये नियतव्य प्रस्तावित केले आहे। या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांना आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ द्या ना, काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे।